नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रावराणे. मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये वाताचा त्रास काही लोकांचा वाढताना दिसतो. माझ्याकडे संधिवात, आमवात, गुडघेदुखी, कंबरदुखी, फ्रोझन शोल्डर, टाचदुखी या आजाराने म्हणजेच वाताच्या त्रासाने ग्रस्त असलेले अनेक रुग्ण आपल्याकडे ट्रीटमेंट घेत असतात. तर त्यापैकी बऱ्याचशा लोकांचा हल्ली एक 10-15 दिवसामध्ये मला फोन यायला लागला आहे की डॉक्टर, तुमच्याकडे आम्ही औषध घेत होतो त्यावेळी आमचं चांगलं बरं झालं होतं. आमचा त्रास जो आहे तो अगदी चांगला कंट्रोलमध्ये आला होता. पण मागच्या वेळी आम्ही जे औषध तुमच्याकडून घेऊन गेलो त्या औषधामध्ये तुम्ही काय बदल केला आहे का? कारण आधी तर आमचं दुखणं कमी झालं होतं, पण हल्ली गेल्या 5-10 दिवसांमध्ये आमचं दुखणं पटकन वाढलं आहे. सकाळी उठल्यानंतर जो आम्हाला स्टिफनेस आधी नव्हता तो पुन्हा स्टिफनेस यायला लागला आहे. अंग जखडायला लागलं आहे. गुडघ्यामध्ये आम्हाला वेदना होत आहेत. गुडघा आमचा थोडा थोडा सुजायला लागला आहे. पाय सरळ करायला दुमडायला त्रास व्हायला लागला आहे. कंबर आमची दुखते, कंबर स्टिफ व्हायला लागली आहे. जॉईंट पेन पण पुन्हा चालू झालेत. तर हा प्रॉब्लेम डॉक्टर आम्हाला का आता सध्या होतो आहे? तुम्ही औषधामध्ये नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. तर मित्रांनो, तसं नाही आहे. बघा कसं आहे की थंडीच्या सीझनमध्ये थंडी पडलेली असेल त्यावेळी आपल्या शरीरामध्ये वात जो आहे तो वाढू शकतो, किंबहुना वाढतोसुद्धा. आणि अशावेळी थंडीमध्ये संधिवाताचा त्रास वाढू नये यासाठी आपण काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे ज्या लोकांना वाताचा त्रास आहे, संधिवात आहे, आमवात आहे, त्या सगळ्यांनी हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित पहा. आणि या व्हिडिओमध्ये मी ज्या टिप्स तुम्हाला देणार आहे त्या फॉलो करण्याचा सुद्धा मित्रांनो नक्कीच प्रयत्न करा. सुरुवातीमध्ये मित्रांनो मी तुम्हाला थंडी आणि वात याचा काय संबंध आहे याची थोडी शास्त्रामधली माहिती सांगून देतो. बघा थंडी म्हटल्यावर दोन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने दिसतात. एकतर काय की वातावरणामध्ये गारवा आलेला असतो, म्हणजेच काय थंड गुण, शीत गुण जो आहे तो सृष्टीमधला वाढलेला आहे. त्याचप्रमाणे वारा वाहतो. बघा कोरडा वारा जो आहे तो थंडीमध्ये वाहत असतो. वारे अधिक प्रमाणामध्ये वाहतात. तर यामुळे थंड आणि कोरडेपणा, थंडपणा, कोरडेपणा ह्या दोन गोष्टी आपल्या सृष्टीमध्ये वाढतात. जर तुम्ही मित्रांनो वाताचे गुण बघितले तर ऋषीमुनींनी वाताचे गुण जे सांगितले आहेत, तत्र वृक्ष शीत खर सूक्ष्म चलो अनिला. त्याच्यामध्ये वृक्ष आणि शीत हे दोन वाताचे गुण सांगितलेले आहेत. वृक्ष म्हणजे काय तर कोरडेपणा आणि शीत म्हणजे काय थंडपणा. तर वायू जो आहे ज्यावेळी थंडी जास्त असणार आहे किंवा कोरडेपणा जास्त असणार आहे त्यावेळी शरीरामध्ये वात जो आहे तो वाढणार आहे. तर हे बेसिक सायन्स आहे ह्याच्यामागे की थंडीमध्ये अशा पद्धतीने वृक्ष आणि शीत या दोन गोष्टींमुळे आपल्या शरीरामध्ये जो आहे तो वायू वाढत असतो. तर मग आपल्याला काय करायला पाहिजे की ह्या दोन गोष्टींपासून आपला बचाव करायला पाहिजे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा वाढणार नाही, आपल्या शरीरामध्ये थंडपणा वाढणार नाही, याची काळजी जर आपण घेतली तर निश्चितच आपले पेन आहेत, स्टिफनेस आहे, जखडण आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कमी होऊ शकतात. यातली पहिली टिप मी तुम्हाला सांगेन की थंडीपासून तुम्हाला बेसिक बचाव करायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला झोपताना काळजी घ्यायला हवी. अनेक जण काय करतात की थंडी असते बाहेर तरी पण फॅन लावतात, AC चालू असतो, फॅन फास्ट चालू असतो आणि त्या फॅनखाली झोपतात. प्रॉपर अंथरूण पांघरून घेत नाहीत. ठीक आहे, तर ह्या गोष्टी तुम्ही टाळा. जर तुम्हाला वाताचा त्रास असेल तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे की निवात स्थानामध्ये राहायला पाहिजे. ज्या ठिकाणी वारा हा जोरात येणार नाही अशा प्रकारे अशा घरामध्ये तुम्ही राहा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा फॅनपासून थोडंसं लांब झोपत चला. पूर्ण शरीराला कव्हर करा. ज्यांची बोटं दुखतात त्यांनी मोजे हातामध्ये घालू शकतात, ते पायामध्ये मोजे किंवा सॉक्स घालू शकता. कानामध्ये कापसाचे बोळे आहेत किंवा स्कार्फ आहे अशा पद्धतीने गुंडाळून तुम्ही झोपू शकता. आणि स्वेटर आहे, अंथरूण पांघरून व्यवस्थित घोंगडी, ब्लँकेट याचा वापर करून मित्रांनो तुम्हाला झोपणं जे आहे ते आवश्यक आहे. तर हा एक मुळात मुद्दा झाला की रात्री तुम्ही तुमच्या शरीराला वारा जो आहे, थंड वारा जो आहे तो जास्त लागणार नाही याची तुम्हाला काळजी जी आहे ती घ्यायला हवी. दुसरी टिप तुम्हाला देईन ते म्हणजे तुम्ही गरम पाण्याचा वापर जो आहे तो थोडा थोडा दिवसभर करत राहा. गरम पाण्याची आंघोळ करा. इवन तुम्हाला सांगेन मित्रांनो की हेमंत ऋतूमध्ये शौचकार्य करण्यासाठी सुद्धा गरम पाणी वापरा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. शौचकार्य म्हणजे आपल्याला मोशन झाल्यानंतर जे आपण संडासची जागा धुण्यासाठी पाणी वापरतो ते पाणीसुद्धा तुम्ही गरम पाणी वापरा असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे. त्यामुळे वाताचा त्रास ज्या लोकांना आहे त्यांनीसुद्धा आंघोळीला, हात धुवायला, शौचकार्य करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही गरम पाण्याचा जर वापर केलात किंवा कोमट पाण्याचा जर तुम्ही वापर केलात तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा होईल. तसंच ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांनी आता बघा आजूबाजूला तुमच्या एरंडाचं झाड असतं किंवा निरगुंडीचं झाड असतं किंवा इवन वडाचं झाड आहे,
तर ह्या झाडांची जी पानं आहेत ती पानं तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर त्या पाण्याने जर तुम्ही अंघोळ केली, ठीक आहे, तर निश्चित चांगला फायदा होऊ शकेल. एरंडाचं बघा झाड असतं किंवा निर्गुंडीचं झाड असतं, त्याची एक थोडीशी पानं घेऊन यायची. तुमचा अंघोळीचा टोप जेव्हा तुम्ही पाणी गरम करता त्यावेळी त्यामध्ये टाकायचं. पाणी उकळी आली की मग तुम्ही दुसऱ्या बालदीमध्ये घेऊन थोडंसं थंड पाणी ॲड करून त्यांनी तुमच्या जॉईंटला, पूर्ण अंगाला तुम्ही जो आहे तो सकाळी सकाळी शेक घेऊ शकता. तसंच मित्रांनो, तुम्ही दिवसभरसुद्धा थोडं गरम पाणी पिऊ शकता आणि ह्या गरम पाण्यामध्ये काही गोष्टी टाकून त्या उकळूनसुद्धा घेऊ शकता. याला आयुर्वेदामध्ये सिद्धजल असं म्हणतात. सिद्धजल म्हणजे काय, की समजा एक अर्धा लिटर पाणी घेतलात तुम्ही, अर्धा लिटर पाण्यामध्ये एक मोठा चमचा तुम्ही ओवा ठेचून टाकलात आणि ते पाणी गरम करून गाळून घेतलात आणि ते थोडं पिलात. किंवा एक अर्धा चमचा त्याच्यामध्ये तुम्ही सुंठ पावडर टाकलात, ठीक आहे, ती सुंठ पावडर पाण्यामध्ये गरम करून उकळून मग ते पाणी थोडं तुम्ही दिवसभर पिताय. तर अशा पद्धतीने ओवा किंवा सुंठ किंवा ओवा आणि सुंठ एकत्र करूनसुद्धा तुम्ही सिद्धजल करून दिवसभर थोडं जर पिलात तर वात शरीरामध्ये वाढणार नाही तुमच्या, कमी राहील. पण हे सिद्धजल जे आहे ते 10 ते 15 दिवसच तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सिद्धजल पिणं हे बंदसुद्धा करणं आवश्यक आहे. ही गोष्ट मात्र निश्चितच लक्षात घ्या. तसंच मित्रांनो, ह्या ज्या टिप्स तुम्हाला मी देतो आहे त्या थंडीच्या टिप्स आहेत. एकदा का गरमी चालू झाली की तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दिनचर्या जी आहे ती ठेवायला हवी. त्या संदर्भात आपण व्हिडिओ जो आहे तो गरमीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपण करणारच आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे काय होईल की जे आम्ही नवीन व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लिंक तुम्हाला मिळेल आणि अशीच आरोग्यपूर्ण, उपयुक्त, महत्त्वाची अशी माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही. तर दुसरा महत्त्वाचा भाग झाला तो म्हणजे गरम पाण्याचा वापर अधिकाधिक तुम्ही करू शकता. त्यानंतर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे तुम्ही घरामध्ये बघा आजकाल अनेक जणांच्या घरी लादी असते, फरशी असते, थंड असते, ती बरीच थंड असते, गार असते. तर अशावेळी घरी तुम्ही एखादी चप्पल जी आहे ती वापरू शकता. स्लीपर आहे, चप्पल आहे अशा स्वरूपामध्ये किंवा शूज आहेत अशा स्वरूपामध्ये काही गोष्टी तुम्ही जर वापरल्या तर तुमच्या पायाला जो आहे तो थंडपणाचा त्रास जो आहे तो होणार नाही. आजकाल आपण पाहतो की अनेक जणांना टाचदुखीचा त्रास असतो. तर याच्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ती म्हणजे थंडगार फरशी, ठीक आहे. ह्या फरशी जी असते ती आपल्या पायाला सतत थंड लागून असते ना, त्यामुळे सुद्धा शरीरामध्ये वात जो आहे तो वाढतो थंड गुणामुळे. तर अशावेळी तुम्ही तुमचे कॉटनचे शूज आहेत, स्लीपर आहे अशा स्वरूपामध्ये तुम्ही चप्पल घालून दिवसभर राहा. पण एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की चप्पलमुळे सरकण्याचा, पडण्याचा पण प्रकार होऊ शकतात. त्याच्यामुळे असं व्हायला नको की मी सांगितलं चप्पल घातली आणि तुम्ही पडलात. तर त्यासाठी तुम्हाला काळजी घेणं, प्रिकॉशन घेणं हे सुद्धा मात्र फार आवश्यक आहे. आता मित्रांनो, तुम्हाला थंडीमध्ये एक लेपसुद्धा सजेस्ट करतो. थंडीमध्ये समजा अचानक तुमचा गुडघा जो आहे तो जाम व्हायला लागला, स्टिफ व्हायला लागला किंवा तुमची कंबर जी आहे ती एकदम जखडायला लागली किंवा तुमची टाच जी आहे ती सकाळी उठल्यावर तुम्हाला त्रास द्यायला लागली, तर अशावेळी एक सोपा लेप घरगुती स्वरूपामध्ये एक 3 ते 5 दिवस तात्पुरत्या स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्ही नक्कीच वापरू शकता. तर हा जो लेप कसा करायचा बघा, सुंठ पावडर घ्यायची, साधारणपणे एक 50 ग्रॅम सुंठ पावडर घ्या, 50 ग्रॅम हळद घ्या आणि 50 ग्रॅम वेखंड घ्या. वेखंड पावडर, सुंठ पावडर 50 ग्रॅम आयुर्वेदिक दुकानामध्ये भेटते, वेखंड पावडर 50 ग्रॅम आयुर्वेदिक दुकानामध्ये भेटतो आणि हळद तुमच्या घरीच असेल. हे 50 म्हणजे 150 ग्रॅम होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक 20 ग्रॅम मीठ, आपलं जे असतं सेंधा नमक किंवा साधं मीठ पण चालेल, तर हे मीठ मिक्स करा आणि एक 3 ते 4 चमचे या स्वरूपामध्ये कोमट पाणी मिक्स करून, समजा तुम्हाला गुडघ्याला दुखतं आहे, गुडघा सुजला आहे किंवा गुडघ्यामध्ये स्टिफनेस आला आहे, तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला दुखणं आहे, स्टिफनेस आहे, त्या ठिकाणी तुम्ही लेप जो आहे तो लावू शकता. पाण्यामध्ये मिक्स करून लेप लावायचा, एक 1.5-2 तास ठेवायचं आणि मग काढून टाकायचं. कंबर जर तुमची स्टिफ झाली असेल तर कमरेच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही पालथं झोपून कमरेवर कोणाला तरी लेप लावून द्यायला सांगू शकता आणि तसंच एक अर्धा तास तुम्ही झोपून पुन्हा तो लेप जो आहे तो काढून टाकायचा आहे. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की लेप लावल्यानंतर एक अर्धा 1 तास किंवा जास्तीत जास्त 2 तास त्यानंतर लेप जो आहे तो काढायचा आहे. ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला हवी. दुसरी एक गोष्ट म्हणजे काय, सुंठ आणि वेखंड ह्या दोन्ही गोष्टी काय आहेत, उष्ण आहेत. आता आपण कसं मगाचपासून बघतोय की आपल्याला थंड गुणाचा प्रतिकार करायचा आहे, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी उष्ण गोष्टी वापरतोय. सुंठ आणि वेखंड आणि मीठसुद्धा उष्ण आहे, ठीक आहे. तर यामुळे काही जणांना काय आहे की ज्यांची उष्ण प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, त्या लोकांना ना ॲलर्जी पण होऊ शकते. बारीक बारीक पुरळ येतात, लालसर पुरळ येतात किंवा झोंबायला लागतं. असं जर होत असेल तर मात्र तुम्हाला लेप जो आहे तो सूट होत नाही आहे असं समजायचं आहे, लेप लावायचा नाही आहे. पण ज्यांना सूट होतो आहे त्यांनी एक 3 ते 5 दिवसपर्यंत लेप जो आहे तो तुम्ही लावू शकता. जास्त दिवससुद्धा
5 दिवसापेक्षा किंवा 7 दिवसापेक्षा जास्त दिवससुद्धा मित्रांनो लेप जो आहे तो लावू नका. लावायचा असेल तर जवळ आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घ्या. थंडीमध्ये वात वाढू नये म्हणून आहारामध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टींचा बदल करू शकता, तर त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. एक तर काय आहे की थंडीमध्ये आपली भूक जी आहे, अग्नी जी आहे ती जरा एक चांगल्या स्टेजला असते, वरच्या लेवलला असते. तर अशावेळी उपाशी राहणं जे आहे ते तुम्हाला टाळायला हवं. हा एक भाग तुम्हाला लक्षात घ्यायला हवा. उपाशी राहू नका. एक 3-4 तासाने थोडंसं काहीतरी पोटामध्ये जाणं, हे वेळेवर पोटामध्ये जाणं हे फार फार आवश्यक आहे. तर उपाशी जाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे काय की फ्रीजमधल्या ज्या गोष्टी आहेत, थंड गोष्टी आहेत. आता फ्रीजमध्ये आपण ज्या गोष्टी ठेवतो त्याच्यामुळे काय होतं की त्यावर थंड गुणाचा जो आहे तो संस्कार घडत असतो. तर अनेक जण काय करतात, आदल्या दिवशी बनवतात, मग दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून त्याच गोष्टी खात असतात. ठीक आहे. किंवा काही लोकांना शिळं खायची सवयच असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या शीतगुणाचा त्या पदार्थांवर अधिक संस्कार होतो आणि त्यामुळे त्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये या ऋतूमध्ये वायू वाढवू शकतात. त्यामुळे फ्रीजमध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्यांचा वापर तुम्ही अधिक करतात, तर ते तुम्हाला टाळणं आवश्यक आहे. ठीक आहे. तर फ्रीजमधल्या गोष्टी, शिळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अवॉइड करा खाणं. जेवढं शक्य होईल तेवढं ताजं गरम अन्न जे आहे आणि ते वेळच्या वेळी तुम्हाला सेवन करणं आवश्यक आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी आणि त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी जी आहे ती थंडीमध्ये चांगली उपयोगी पडते. तसंच वेगवेगळ्या डाळी आहेत त्यांचा वापर करा. भाज्या ज्या आहेत त्या भरपूर प्रमाणामध्ये घ्या. गाईचं तूप जे आहे ते तुम्ही जेवणामध्ये ठेवा. तर अशा स्वरूपामध्ये वेळच्या वेळी जेवण करणं हे फार फार आवश्यक तुम्हाला आहे. थंडीमध्ये अनेक जणांना पोट साफ न होण्याचा किंवा मलावष्टंभाचा सुद्धा त्रास अनेक जणांना होताना दिसतो. कारण काय, थंड गुणामुळे वायूमध्ये स्तंभ निर्माण होतो. जखडलेपणा, जसं आपल्या शरीरामध्ये जखडलेपणा निर्माण होतो तसं आपल्या आतड्यांमध्ये पण थोडासा स्तंभ निर्माण होतो. त्यामुळे जी मोशन पुढे सरकायला हवी ती सहजपणे सरकत नाही आणि यामुळे काही वेळा काही जणांना कॉन्स्टिपेशनसुद्धा होतो. आता बघा, वाताचा आणि कॉन्स्टिपेशनचा फार घनिष्ठ संबंध आहे. जर तुम्हाला जॉईंट पेन्स आहेत किंवा स्टिफनेस आहे, तर अशा कंडिशनमध्ये तुमचं पोट व्यवस्थित साफ असणं हे फार फार आवश्यक आहे. जर तुमचं पोट व्यवस्थित साफ होणार नाही आहे तर तुमचा स्टिफनेस, वेदना, शूल हा जो प्रकार आहे तो वाढत राहणार आहे. तर यासाठी तुम्हाला पोट साफ ठेवणं, पोट साफ होण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून काही वेगवेगळी औषधं घेऊ शकता आणि त्याने पोट साफ करून घेऊ शकता. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या की पोट साफ तुमचं जर होत नसेल तर ते पोट नियमितपणे साफ करून घेणं ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला फॉलो करणं आवश्यक आहे. मृदुविरेचन नावाचा एक प्रकार आम्ही आयुर्वेदिक वैद्य जे आहेत ते या ऋतूमध्ये सुद्धा करतो. मृदुविरेचन म्हणजे काय की जो वात आपल्या शरीरामध्ये अडकलेला असतो त्याला संडासच्या वाटे बाहेर काढणं. तर यासाठी एरंड तेलासारखं औषध जे आहे ते आम्ही अनेक पेशंटना आम्ही देतो. एक दर 15 दिवसांनी, 20 दिवसांनी या स्वरूपामध्ये एक 10 ml, 20 ml या स्वरूपामध्ये, जसा त्यांचा कोठा असेल, ठीक आहे, जसा पेशंटचा कोठा असेल त्याप्रमाणे आम्ही घ्यायला सल्ला देतो. यामुळे 3 ते 5 असे जुलाब होतात. 3 ते 5 जुलाब होतात. त्याच्यामुळे कोठ्यामध्ये जो काही अडकलेला वायू जो असतो ना तो मोकळा होतो आणि परिणामी जो आपला स्टिफनेस आहे, वेदना आहेत, सूज आहे, ह्या गोष्टीसुद्धा कमी होण्यामध्ये चांगला फायदा होतो. तर त्यामुळे तुम्ही हे मृदुविरेचन जे आहे ते सुद्धा जवळ तुमच्या आजूबाजूला काही आयुर्वेदिक वैद्य असतील त्यांच्याशी संपर्क करा. कारण याची मात्रा वेगवेगळी असू शकते. काही लोकांना 5 ml पुरेसं आहे, काही लोकांना 10 ml पुरेसं आहे, काही लोकांना 20 ml लागेल, काही लोकांना 30 ml लागेल. तर याची मात्रा जी आहे ती तुमच्या वयानुसार, तुमच्या कोठ्यानुसार ठरत असते. त्यामुळे ती मात्रा तुम्ही तुमच्या वैद्यांना भेटून समजून घेऊन त्याप्रमाणे जर तुम्ही ते एरंड तेल अधूनमधून जर घेतलात तर निश्चितच थंडीमध्ये वाताचा त्रास तुमचा कमी होण्यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एरंड तेल जे आहे ते सुद्धा उष्ण आहे, गरम आहे. तर मित्रांनो, ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला दिल्या त्या थंडीच्या सीझनमध्ये नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करा. तसंच जर तुमची स्टिफनेस जर वाढते आहे, वेदना जर वाढते तर आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म केलं जातं. पंचकर्मामध्ये पूर्ण अंगाला तेलाची मालिश करवली जाते, गरम पेटीमध्ये टाकून शेक दिला जातो आणि बस्ती नावाची एक ट्रीटमेंट असते वातासाठी. तर ही बस्तीमध्ये एक वेगवेगळ्या तेलाचे, काढ्याचे असे एनिमा दिले जातात. तर ही ट्रीटमेंटसुद्धा तुम्ही एक 8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा असा कोर्स असतो. तर हा कोर्ससुद्धा तुम्ही जवळ तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने करून घेऊ शकता. आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगायला विसरलो की थंडीमध्ये तुम्ही घरच्या घरी अभ्यंगसुद्धा करू शकता. सिंपल तिळाचं तेल किंवा राईचं तेल, जर तुम्हाला स्टिफनेस जास्त असेल तर राईचं तेल जे आहे ते वापरा. राईच्या तेलाने अंगाला तुम्ही मालिश करा आणि गरम पाण्याने आंघोळ करा. जर तुम्हाला राईचं तेल सूट होत नसेल तर तिळाच्या तेलाने सुद्धा अंगाला मालिश करणं आणि शेक देणं हे सुद्धा थंडीमध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. एक आठवड्यातून 3 वेळा, 4 वेळा किंवा रोजसुद्धा तुम्ही पूर्ण अंगाला तेल लावायचं, तिळाचं तेल किंवा राईचं तेल. जर तुमची प्रकृती उष्ण असेल तर राईचं तेल वापरू नका, तिळाचं तेल वापरा. जर तुमची प्रकृती उष्ण नसेल
तर मग तुम्ही राईचं तेल वापरलं तर चांगलं फायद्याचं ठरेल, कारण राई ही तिळाच्या तेलापेक्षा आणखी गरम आहे, उष्ण आहे, आणि त्यामुळे तुमचं जे काही जखणन आहे, स्टिफनेस आहे, सूज आहे, ती कमी करण्यामध्ये तुम्हाला राईचं तेल जे आहे ते उपयोगी पडू शकतं. तर 1-2 दिवस ॲड करून, 1 दिवस ॲड करून अशा स्वरूपामध्ये तुम्ही थंडीमध्ये अभ्यंग करणं, अंगाला तेलाची मालिश करणं आणि शेक देणं, हा सुद्धा उपक्रम जो आहे तो तुम्हाला करणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, ही माहिती थंडीच्या सीझनमध्ये, थंडीमध्ये वात वाढू नये यासाठी आपण काय काय करायला हव्या, ह्या ज्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्कीच कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला उपयोगाची वाटली असेल, तर एक लाईक, खाली बघा लाईकचं बटन आहे, त्या लाईकच्या बटनवर जरूर प्रेस करा. अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आरोग्यपूर्ण, महत्त्वाची, उपयोगी अशी माहिती तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहील. तसंच मित्रांनो, आम्ही सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता यूट्यूबला लाईव्ह येतो. लाईव्ह सेशन्स आमचे चालू असतात आणि अनेक जणं ह्या लाईव्ह सेशनचा लाभसुद्धा घेत आहेत. या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही लाईव्ह चॅट करून तुमचे जे काही प्रश्न आहेत, शंका आहेत, आयुर्वेदाबद्दलची माहिती आहे, ती तुम्ही विचारू शकता आणि सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देत असतो. आणि अनेक जणं हे लाईव्ह सेशन अटेंड करतात. रोज आपल्या लाईव्ह सेशनला 10,000 ते 15,000 व्ह्यूज येत असतात मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा जर लाईव्ह सेशन अटेंड करत नसाल तर अटेंड करत चला. सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता तुम्ही जस्ट ओपन जरी केलात यूट्यूब रात्री 9:15 वाजता, तर तुम्हाला आमच्या लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नक्कीच लाईव्ह सेशनचं नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.